पाटण तालुक्यातील पिंपळशी गावचे जवान बाळकृष्ण निकम हे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले। आता त्यांच्या पिंपळशी या गावी अंत्यसंस्काराची या ठिकाणी होणार आहे दुपारी। तत्पूर्वी घरात आणि संपूर्ण गावात शोककुल वातावरण आहे। आपल्यासोबत आहेत त्यांच्या भगिनी विचारूया, काय सांगाल आज तुमचे कधी भेटले होते? आता डिसेंबर महिन्यातच आलेलं सुट्टीला, 27 डिसेंबरला गेला परत। मी पुण्याला असते, त्याची फॅमिली पण पुण्यालाच असते, पण तो नेहमी सुट्टीला आला की सारखा गावालाच असतो, त्याला अजिबात करमत नाही पुण्यात। आणि जायचं त्यावेळेला पण तो घरीच आलेला आणि आम्ही पण नेमकं त्यावेळेला आलेलो आणि सगळेजण त्याला पाट्याला सोडायला गेलेलो। म्हणजे त्याला असं आवडत नाही कुणी सोडायला आलेलं। त्याचं म्हणणं की मला कुणी रडताना सोडायचं नाही, कधी तो मागं वळून नाही बघायचा, कारण तो म्हणायचा मी सुट्टीवरनं परत येईपर्यंत मला तेच तुमचे चेहरे सगळे दिसतात, त्यामुळे मला कुणी सोडायला यायचं नाही आणि मी मागं पण वळून बघणार नाही। पण त्या दिवशी आम्ही सगळेजण त्याला सोडायला पाट्याला गेलेलो, अचानकच गेलेलो, काय ध्यानी म्हणे नाही काय नाही। तर तो सारखाच म्हणायचा मला पहिल्यांदा एवढी माणसं सोडायला आलेत, मी कधीच येऊ दिलं नाही कोणाला। ट्रॅव्हल्सवाले पण विचारत होते तुम्ही एवढी सगळी माणसं निघालाय का, तर एकच सीट होती आमची। काय माहिती तो शेवटचा आमचं त्याला बाय होतं काय माहित नव्हतं असं होईल ते। ज्या वेळेला कर्तव्यावर होते त्यावेळेला तुमच्या घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी, बहिणी असतील यांच्याशी संपर्क किती दिवसाला करायचे आणि काय म्हणजे त्यांचे रोज व्हिडिओ कॉल असायचे। त्यांना लहान मुलं खूप आवडायची, आमच्या दोघींची पण छोटी बाळं होती, तर रोज सकाळी न चुकता कॉल करायचे बाळांसाठी। कधी नॉर्मल कॉल केलाच नाही, नेहमी तो व्हिडिओ कॉलच करायचा, कारण त्याला व्हिडिओ कॉलवर बोलताना असं वाटायचं की समोरनं कोण आपण बोलतोय त्या माणसासोबत। तो कधीच असा नॉर्मल कॉल करायचा नाही। नेहमी माझी मुलगी आता 9 महिन्याची आहे, भावाचा मुलगा 2 वर्षाचा आहे, दररोज फोन असायचा। दादा त्याचा फोन चुकला, 2 दिवस आला नाही, म्हणून माझ्या भावाने त्या दिवशी फोन केला होता की ह्याचा फोन आला नाही 2 दिवस, तर त्याच्या तब्येतीचं असं कळालं सगळं। शेवटचं बोलणं तुमचं कधी झालं? माझं सर शेवटचं 15 दिवसांपूर्वी, कारण माझे पण छोटे सासरे वारले असल्यामुळे माझं पण घरी सगळं डिस्टर्ब होतं, त्यामुळे मला त्यानं फोन नव्हता केला 15 दिवसात। कर्तव्यावर असले तरी व्हिडिओ कॉल करून घरचे असतील, नातेवाईक असतील, गावकरी असतील यांच्याशी ते सतत संपर्क करत होते आणि ह्याच आठवणी आज गावकऱ्यांच्या नातेवाईकांच्या सोबत आहेत। कॅमेरामॅन सुनील काटकरसह दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।